पूर्ण खाई आहे या साईडला पूर्ण. मी आता इंस्टाग्रामवरती रील बघत होतो. रील बघता बघता मला एक देवपट वॉटरफॉल गावला त्या रील्समध्ये आणि खूप छान वॉटरफॉल आहे तो देवपट. आणि सो ते आज आपण एक्सप्लोर करायला चाललेलो आहे तो देवपट वॉटरफॉल. आणि तो देवपट वॉटरफॉल सावर्ड्यात आहे. मी आता चिपळूणात आहे. काहीतरी देवपट वॉटरफॉल काहीतरी 37 किलोमीटर काहीतरी आहे चिपळूणापासून. सो आज आपण चाललेलो आहे एक्सप्लोर करायला. सो चला जाऊया लवकर. तर मित्रांनो आत्ता आपण आपला प्रवास चालू केलेला आहे. सावर्डे समथिंग 11 किलोमीटर्स दाखवते त्या बोर्डवरती. सो 11 किलोमीटर्सवरून आज आपल्याला खूप जायचं आहे तिथून. सो त्यावेळेस आपण पूर्ण एक्सप्लोर करणार आहे देवपट वॉटरफॉल. मनसूर राईडला करायला खूप मजा येते. पावसात गाडी चालवण्यात खूपच मजा येते. आणि आता आपण कामत्याचा घाट चढतोय. घाट हा खूपच मोठा आहे पण चांगला आहे. रोड वगैरे हायवे वगैरे केला ना चांगला म्हणून चांगला वाटतो. जरा क्लीन वगैरे मारला गाडीला. ओ भाईच्या मजा आली मजा आली मजा आली. हा हा मजा आ गया वाईज. पाऊस नाही म्हणून आपल्याला सगळं क्लिअर दिसते बघा चारू तरफ कोराही कोरा. ओ भाई मस्त की ऊन आलेलं आहे. कामते कुरुड वाटर फुडून राईट आहे. आपल्याला काय कुरुड बिरुडला जायचं नाही आहे. आपल्याला सरळच निघायचं आहे. आणि मित्रांनो आज आपली सोलो रायडिंग आहे. आज आपण एकटेच चाललो. आपल्यासोबत आज कोण नाही आहे. तर हरवेळी प्रत्येक व्लॉग माझ्यासोबत कोण ना कोणतरी असतं सोबत. पण आज फर्स्ट टाईम असा आहे की मी एकटाच चाललेलो आहे व्लॉगिंग करायला. हा मस्त टन आहे. आणि मित्रांनो पावसात कोकणात एक नंबर. कोकणात फिरायची मजाच वेगळी आहे पावसात. कोकण विलास. इथं काका काय भाजी विकणार. इथं कोण घेणार एवढा लांब हायवेला ते पण भाजी कोण घेणार मित्रांनो सांगा जरा मला. काकानी कुठेतरी चांगल्याशा सिटी बिटीमध्ये गेलं ना तर कसं विक्री होणार. बघा या आजी वाटतं बसलेत वाटतं ते पण सेम तसंच करतात. हायवेला कोण थांबणार नाही जास्त कारण एक्सप्रेस रोड आहे ना हा म्हणून कोण थांबत नाही जास्त एक्सप्रेस रोडला. हे डोंगरं विंगरं बघायला खूपच मजा येते गाईज. पण हे अशी डोंगरे आपल्याला नुसतं पावसातच भेटणार. हां बघा अशा ठिकाणी तिने लावलं ना ते आजी काकीनी तर म्हणजे असं होऊ शकतं काय ते विक्री होऊ शकते त्यांची. पण ते कसे एक वेगळे साईडला आहेत ना म्हणून प्रॉब्लेम होतो. अशी एक सोबत असली की कसं होऊन जातं सामान विकण्यात होतो. हा टन बघा. ओ भाईसा किती मोठा टन आहे. खूपच भारी. मित्रांनो या अशा घाटा बिटात ना ती लाल परी लय स्लोच होते. असं का माहीत नाही. एवढं इंजिन मोठं असून बसचं तरी पण आपली बघा 150cc लगेच नाना चढते. काय विषय काय माहिती. ती बघा 125cc असून मला खूप हळू चढते. काय माहीत पिकअप प्रॉब्लेम असणार. आपली तर नवीन गाडीच नवीन आहे सो आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि काळोख झालेला आहे. मला असं वाटतंय की पाऊस येणार आहे. शक्यता तर वाटतंय पाऊस येणार आहे पण आला नाही पाहिजे ना तर थंडी वाजते खूपच. सो इच्छा तर नाहीच आहे यायची पण तो येणार. ऐकणार नाही कोणाचं ऐकणारच नाही पाऊस. आणि हे बघा हा एक व्ह्यू चांगला वाटतो. खतरनाक आहे. तसा कसं रस्ते काढले असेल कुठून काढले असेल काय माहिती देवाला माहिती. ओ भाईचा हाटन बघा. ओ भाई ओ डिस्क्या मित्रांनो कडक. गाडी चालवायला पण आनंद भेटतो एक वेगळाच. आता काय आपण 5 मिनिटात काय सावर्ड्यात पोहोचू काय त्याचा काय विषयच नाही एवढा. पण सावर्ड्यातून खूप ते आत आहे असा विषय आहे. गाडीचा फायरिंग ऐकला का गाईज अशी वाजते. हो भाईचा टन 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 बघा टन बघा टन बघा टन बघा. अशी टर्निंग आपण बुलेटला नाही मारू शकत 350cc. फक्त ही बजाज पल्सर किंवा असे नॉर्मल बाईक असतात स्पोर्ट बाईक वगैरे ते लोक मारू शकतात.
रॉयल एनफील्ड वगैरे नाही, रॉयल एनफील्ड वगैरेंचा बसचं वाट नाही हे सगळं करणं. त्याला एकदम हलू 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 टर्न मारा लागतं. हे कसं डायरेक्ट लिन मारा, झोपून टाका गाडी, टेन्शनच नाही. इथं काय रील वगैरे शूट करत होते की काय माहिती. सावर्डे फक्त 3 किलोमीटर, मात्र 3 किलोमीटर. 3 किलोमीटर काय असं चुटकी मारून पोचू आपण. हा ऊन आलं, पाऊस नको यायला, मग चांगलं वाटेल. आणि मित्रांनो एक हायवेची लेवल परफेक्ट नाही केलेली आहे. वर खालती नुसते गाडी बाउन्स होते आपली. परफेक्ट एक लेवल केलं असतं ना या लोकांनी तर चांगलं वाटलं असतं. गाडी आपली वर खालती होते सारखी, म्हणून आपण स्पीड स्लो करतो आपण, म्हणून गाडी आपण हळू चालतो खूप. याच्यावरती निर्णय लवकर घेतला पाहिजे सरकारने. आता बघू. हो बाईचा i10 वाला बघा कसला गेला झपकन. 100च्या स्पीडवरती नक्कीच असणार तो. सावर्डे ओ मित्रांनो पुढे पाऊस आहे वाटतं. सगळं पांढरं दिसायला लागलेलं आहे. 100% पाऊस आहे. आता भिजायची वेळ आलेली आहे आपली, तर बघू किती जोरात येतो. मस्तपैकी भिजूया, गारगार वाटू दे, थंडी वाजू दे आणि आजारी पडू दे. फुल ऑन मज्जा. मित्रांनो बघा काका आधी सेफ्टीसाठी आपले रेनकोट बिंकोट घालायला लागलेले आहेत, कारण पाऊस हलका हलका यायला लागलाय म्हणून. सेफ्टी फर्स्ट, नंतर बाकीचं पुढचं सगळं, असा विषय आहे. हे बघा सावडत आलो आपण आणि पाऊस आला. जसं एंट्री मारली जसे पाऊस आला दनादन. अभी हम क्या करे कुछ समझ में नहीं आ रहा है गाइस. मित्रांनो मला सांगा मी हिंदीमध्ये ब्लॉग करू की मराठीमध्येच ब्लॉग करू ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि सपोर्ट करा जरा मोटो ब्लॉगिंगला. नवीन स्टार्ट केलेलं आहे आपण मोटो ब्लॉगिंग. सो सपोर्ट करा, तुमचा सपोर्ट दाखवा, प्रेम दाखवा. आपण अजून वेगवेगळ्या प्लेसेस आपण घेऊन येऊ मोटो ब्लॉगिंगसोबत. आणि पाऊस जोरात आलेला आहे. अशा प्रकारे फायनली कम टू सावर्डे. ओ मित्रांनो पाऊस जोरात आलेला आहे. थोडा भिजलोय मी. हम क्या करे हमको कुछ पता नहीं चल रहा है गाइज. अजून हे बघा हे सावर्डेचं पूर्ण मार्केट आहे. इथं गाडी आपण हळू चालवायची, कारण कोणीही कुठून पण येणार रापचिक एकदम घुसून. सेफ्टी फर्स्ट म्हणून आपण हळू चालवायची गाडी, विषयच नाही. ओ काका ए भाऊ जर ना कुत्रा घाबरला नाही पोपट झाला. आज सावर्डेचं मार्केट बंद आहे वाटतं, कारण काहीच मोजकीच दुकान आपल्याला चालू दिसतात आहे. मधीच बंद आहेत मधीच चालू आहे असा काही विषय आहे. मित्रांनो पूर्ण पाऊस सगळ्या बाजू भरलेला आहे. पूर्ण काळोखाचं काळोख आहे. काय करूया काय कळत नाही. म्हणजे एकदा पाऊस लागला की तो थांबत नाही लवकर, असा पण विषय आहे ना. बघा पाऊस यायला लागलेला, भिजलोय मी ऑलमोस्ट थोडा. आणि जो सावर्डेचा एक फेमस वडापाव आहे, खूप छान वडापाव भेटतो, पण तो आपण खाणार नाही आहे कारण आपण जेवून आलेलो आहे घरातून. सो आपण काय वडापाव काय खाणार नाही. हिला सगळ्या बाजू CNGचीच लाईन आहे मित्रांनो. हे बघा इथे पण सावर्डेत पण लाईनच आहे CNG साठी. लाईनच लाईन, फुल गर्दी. एवढी गर्दी पेट्रोलला पण नसेल तितकी गर्दी CNGला आहे. मित्रांनो पुढे बघा पाऊस पूर्ण भरलेला आहे. आरवली 11. आपल्याला आरवली जायचंच नाही आहे. पावसामुळे जरा व्हिडिओ ही होत असेल माझी, पण आता काय करू समजून घ्या मित्रांनो. मी तुमच्यासाठीच पावसात ब्लॉग करत आले करतोय मोठं ब्लॉगिंग. अरे इथं बहिणी माझे काय करतात आहे. इथे 3 बहिणी आहेत माझे. वाटतं शॉपिंग विपिंग करायला आलेत की काय. टॅग करा काय बहिणीला तुमच्या. खूप छान.
मित्रांनो पाऊस कडकडत आलेला आहे तनातन. आपण इथे ब्रेक घेऊया. सगळी लोक रेनकोट घालतात पण आपल्याकडे रेनकोट नाहीच आहे, म्हणून आपल्याला शांत प्रकारे त्या ब्रिजवरती बसायला लागणार आहे खालती. सो चला जाऊया. ऑलमोस्ट विजा आलेला आहे पण काय करू काय कळत नाही. थांबू की जाऊ. माझ्याकडे रेनकोट आहे पण मी आणलं नाही मुद्दाम, कारण आपल्याला आनंद घ्यायचा होता पावसाचा म्हणून. मी भिजतो मला काय प्रॉब्लेम नाही बघा. काय माझी बाईक पण भिजते ना, त्याचा विषय आहे. मी भिजलो की चालतं पण बाईक माझी भिजायला नाही पाहिजे. बाईक इज इम्पॉर्टंट. इथं थांबूया 5 मिनटं, मग बघूया. जर पाऊस कमी थांबला तरच जाऊ, नाहीतर काय भिजत जाऊ. मित्रांनो आता आपण आपली गाडी स्टार्ट केलेली आहे. पाऊस 2 मिनटातच गायब झालेला आहे. बरं झालं आपण थांबलो. आता 1-2 मिनटासाठी आपण पूर्ण भिजून गेलो असतो. मला भिजायला काही प्रॉब्लेम नाही. काय फक्त माझी बॅग आहे ना, ती बॅग भिजली की मला प्रॉब्लेम होणार, कारण त्याला माईक वगैरे सगळं आहे ना, म्हणून. बाकी काय विषय नाही. भिजायला काय भिजू शकतो आपण. सुरुवातीला रोड आपल्याला खूपच छान दिसायला लागलेला आहे. आता पुढे बघा आपल्याला किती छान दिसतो हा रोड. भाईचा हेडलाईट टाक मारतोय गाडीवाला आपला. आपण तर परफेक्ट आपल्या रोडवरती चालतोय तरी पण मारतोय. आपण पण हॉर्न मारू, आपण पण अप्पर डिपर मारू. आपल्याकडे पण आहे. हा रोड मात्र एक नंबर आहे. मजा आ गया. मित्रांनो पाऊस आहे, बट हलका हलका पाऊस आहे. हा मजा आ गया लीड मारने को काय. मागच्या मी सिरंबे गावात पण हा रोडनीच गेलो होतो ब्लॉगिंगसाठी मागच्या वेळी, पण तो मग पुढून राईट मारला होता. पण आपल्याला यावेळी स्ट्रेटच जायचं आहे देवपट वॉटरफॉलसाठी, असं काहीतरी आहे. आणि मित्रांनो एक गोष्ट काय माहिती आहे का चांगली, पाऊस थांबला आणि आपल्या मजा पण येते, कारण आता रस्त्याला पण पाणी आहे. सो मजा येते आहे गाडी चालवायला. असं वाटतं की बसच गाडी चालवतो आपण. आता रोड पूर्ण सुका असला ना की पूर्ण मजा हे होऊन जाते, वेगळी होऊन जाते. आणि मित्रांनो मला हा एक चांगला वाटतो सीन. नारळाची झाडे एक सोबत असली ना, खूप छान फोटो वगैरे येतात, खूप छान व्हिडिओ वगैरे येतात. मज़ा आ गया. इनको देख के इतना सुकून हो जाता है कि अभी मैं क्या वही बताऊं. आणि इथून वाटतं रेल्वेवरून सपकन जाते, निघून जाते. वेगळे रस्ते इथं, कुठून जायचं आपल्याला सरळ जायचं आहे, टेन्शनच नाही. पाऊस परत चालू झालेला आहे. परत आपल्याला कुठेतरी झोपडा शोधायला लागणार आहे थांबण्यासाठी, कारण आपल्याला थांबणं गरजेचंच आहे. थांबलो नाही तर कसं चालणार. लागायला लागला आहे पाऊस. इथं कुणाकडे कोणाला तरी झोपड्यात थांबूया. पूर्ण जंगल आहे. मित्रांनो आपण रेनकोट आणला पाहिजे होता. आपली मोठी खूप चुकी झालेली आहे. बघा आला दनादन येतोय पाऊस, दनादन. आपल्याकडे बॅग आहे म्हणून, नाही तर मी रपारप घेऊन गेलो असं गाडी. आता इथे थांबणार कुठे काय कळत नाही, कारण रोडवरती हा कोणच नाही आहे. जोरात पाऊस आहे. पाऊस जोरात असला तरी पण आपण काय ऐकत नाही. आपण आपल्या रोडनी चाललेला आहे दनादन. व्हिडिओची पूर्ण वाट लागून गेली असेल, कारण पाऊस आलेला आहे म्हणून. बघा कुठे थांबूया, स्टॉप घेऊया. थांबण्यासारखंच नाही रस्त्याला कुठे. थांबणार तरी कुठे असा विषय झालेला आहे माझा. जरा कुठे जागा भेटली तरी लगेच थांबवतो मी गाडी. अरे अल्टोवाल्याला काय झालं आहे, मध्येच गाडी बंद करतोय. काय आता बोलणार. मागे दुकान होती पण थांबलो नाही. शेट जरा जास्त पुढे निघून गेलो. ओव्हरटेक मारण्याच्या चक्करमध्ये. आणि मित्रांनो मी जर काही थांबत गेलो ना तरी पण मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय विषय, एक तर टाईम कमी आपल्याकडे, आणि परत मला तिथे जाऊन परत घरी पण जायचं आहे, कारण घरी भजन आहे आज आमच्या. सो ते भजन पण मला कवर करायचं आहे, म्हणून इथं आहे. बट हे बंदच आहे. पूर्ण भिजलो यार. शेट सवारा मूड तोबा खराब हो गया. आणि पुरं जोरात पाऊस आहे ना, तसा सीन झालेला आहे.
हे बघा पूर्ण जंगलच आहे. रात्रीची किती भीती वाटेल या रोडला. हा पण मजा मित्रांनो गाडी चालवायला मजा पण येते पावसात. पण थंडी वाजते एक प्रकारची मला. असा पण सीन आहे ना. पूर्ण रोड बघा मित्रांनो, बघा आजूबाजू बघा, कुठे थांबण्यासारखं झोपडं पण नाही ह्या रोडला. आता काय बोलणार मी, थांबणार तर थांबणार कुठे. साला पोपट हो गया गाईज. पूर्ण अक्षरशः भिजलेलो आहे. काय करू काय कळत नाही. थांबण्यासारखं आहेच नाही तर काय करणार मी. म्हणून आपण चाललोय सर, आपलं टेन्शन नाही. सारखं सारखं माझी व्हिडिओ काय कोपऱ्याला पाणी पडते म्हणून ती व्हिडिओ ब्लर दिसत असेल तुम्हाला. म्हणून आता काय मी पण काय करू नाही शकत. म्हणून आपलं एक झोपडं भेटलेलं आहे इथे. आता आपण मस्तपैकी थांबलेलं आहे मित्रांनो. खूप टायमिंग नंतर आपल्याला चांगला रोड दिसलेला आहे. हा मजा आ गया, मजा आ गया, मजा आ गया. चांगला रोड आहे हा. आणि आजूबाजू पूर्ण ग्रीनरी आहे आणि मध्येच रोड आहे. खूप छान वाटते गाडी चालवायला पण. हा मजा आ गया. पूर्ण ग्रीनरी. ओ भाई क्या ही जिंदगी जी रहे गाइस, सुकून वाली, एकदम मजा आ गया. ओ भाई आता जरा आपण उतरतोय असं वाटतं घाट वगैरे. घाट वगैरे उतरतोय आता आपण. पण मजा आली वरती हाईटला, खूप मजा आली. बघा पूर्ण पठारच आहे प्रकारचं. एक आपण काकाने विचारलं, ते काका म्हटले इथून फक्त 10 किलोमीटर आहे वॉटरफॉल. सो 10 किलोमीटर आता आपण घाट सेक्शन चढतोय. घाटाची परिस्थिती लय बेकार आहे. हे बघा बघतायच तुम्ही किती आपला शावकत जायला लागतं आणि किती खड्ड्यात रोडवरती. पण मात्र वॉटरफॉल मात्र एक नंबर आहे. नंबर एक म्हणजे नंबर एक. उसमें कोई 10 out of 10 रिव्ह्यू मी देऊ शकतो त्या वॉटरफॉलला. आणि तुम्ही लोकांनी पण गेलं पाहिजे तिथे त्या वॉटरफॉलला एक्सप्लोर करण्यासाठी. ये किधर आ गए, ऊंचा टावर. मित्रांनो आपल्याला असं वाटतं की आपण कुठला तरी कोयना घाट वगैरे चढतोय. आणि जसं जसं आपण वरती चाललोय तसं तसं पाऊस सुरू झालेला आहे बारीक बारीक. अजून काय मी तर पूर्ण सुकलो आहे पूर्ण, कारण मगापासून पाऊस नव्हता. आणि पूर्ण रस्त्यात आपल्याला पाऊस भेटला नाही, फक्त सुरुवातीला भेटला तेवढाच. नंतर पूर्ण हवा लागून लागून पूर्ण सुकून गेलो मी. बट आता तसं नाही होणार आहे. आता मी भिजणार आहे असं मला वाटू लागलेलं आहे. आयडिया एक प्रकारची येते मला तशी, एकदम टॉक विषय खोल. बारीक आहे तोपर्यंत पण लगेच सटकवलं पाहिजे. पण घाट आहे ना, काय करू नाही शकत आपण. बघा कसा टर्न आहे बघा. इधर से अपने को सीधा जाने का है, ना ही राइट ना ही लेफ्ट. और प्रॉपर अभी अपन जंगल में आ गए हैं मित्रांनो. सोलो ट्रॅव्हलिंग करायला पण खूप मजा येते. मागे कोणच नाही सीटवरती. गाडी कशी पण आपण अशी झोपू वगैरे शकतो, कसं पण आपल्या मनावरती आहे गाडी हँडल करायचं. ऐसा सब सीन है. ये किधर आ गए गाइस, ये किधर आ गए. ओ भाई साहब, हाँ मज़ा आ गया. पहिले पटारा बिटारावरती आलो की काय मी आईज. खूप उंच ठिकाण आहे. बट अरेला बघा हेच मला आवडत नाही. मध्ये चांगला फील येतो आणि सगळी वाटोळा लागून जातो. क्या ही बोले पर कुछ भी बोले, मजा तो आ रहा है. आता पूर्ण रस्त्याची परिस्थिती हीच आहे. सो आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया. फायनली
आपण आलेलो आहे. इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. नशीब पोचलो आपण एकदाच. सुरुवातीलाच आपल्याला ऑफ रोडिंग दिसत आहे. रस्ता तर बघा मात्र कसा आहे. चला कोई ना जाऊया. हो भाई साहेब, हा मातीचा रोड आहे पूर्ण. गाडी सरकायची नक्कीच. हो भाई साहेब, इथे कुठला एवढा हिडन वॉटरफॉल ठेवला इथे देवपटचा. पूर्ण मातीच माती आहे रोडला. हो भाई साहब, मित्रांनो इथे मस्त असं देऊळ आहे. सो आपण देऊळच आहे चांगलं असं मस्त आहे की. आणि आपलं असं स्ट्रेट जायचं आहे. जिथपर्यंत गाडी जाणार तिथपर्यंत आपण गाडी नेणार आणि पुढे गाडी पार्क करून टाकणार. ओ भाई, पूर्ण ऑफ रोडिंग होते गाईज. पहिला गेअर आपण शिफ्ट केलेला आहे गाडीचा. अडचणीचा विषय नाही आला पाहिजे गाठलाही. मित्रांनो इथून आपण आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. ओ भाई साहब, किधर आ गए गाइस, जंगल में ही. पूर्ण जंगलातच आलेलं आहे आपण. ओ भाई साहब, एकदम सावकाश आणि धीमे धीमे चाललेलं आहे. हा मस्त ऊन आलं. हा मजा आली. मित्रांनो इथे आपण आपली गाडी मस्त पार्क करणार आहे फुल इज्जतीत. गाडीला हँडल लॉक करून घेऊया म्हणजे फुल सेफ्टी. आपण आता फायनली पोहोचलेलो आहे देवपट वॉटरफॉलला. हे आपण इथं बाईक आपण ठेवलेली आहे आणि हेल्मेट बाईकवरतीच ठेवलेलं आहे. आणि आपण आता आपल्या इथून चालण्याचा ट्रॅक चालू होतोय. आणि बघा इथून आपल्याला असं चालत जायचं आहे त्या वॉटरफॉल एक्सप्लोअर करण्यासाठी. आपण आता आपला गोप्रो पण घेतलेला आहे. वॉटरफॉलच्या जवळ जाऊन आपण स्टिकवरती करून आपण गोप्रो पूर्ण व्ह्यू कॅप्चर करू म्हणून. आयला रोड खूप अडचणीचा आहे. मित्रांनो इथून कसं जाणार मी. ओ भाई साहब, चिखलन म्हणून जायचं. ॲक्च्युली रोड त्या साईडून होता बट हम लोग आ गए यहाँ से. तो अभी यहाँ से कैसे जाएंगे, जाना तो पड़ेगा. रिक्स है तो रिक्स है गाइज. एकदम सावकाशपणे आपण आलेलो आहे. असंच प्रकारे माझं बघा चप्पल फसली तिथेच. हे बघा बहुत तकलीफ होती है. मित्रांनो आता मला हे समजत नाही. जर का खड्डा असेल माझा पाय आत दबायचा. काय करू कळत नाही. चुकीच्या जागेवरती फसलोय. ओ भाई साहब, मित्रांनो हो लय पचपचीत आहे ते. पाय आपला अडकू शकतो. 100% माझा पाय आत जातोय, घुसतोय आत. काय करू आपलं. आणि जंप पण खूप मोठी आहे. हे बघा इथे पण पाय फसतो आपला. तरी पण हम क्या सुनने में से नहीं है और किसी से डरने वालों में से नहीं है. ओ भाई कसं तरी आपण या दगडावरती पाय ठेवून इथं. हे बघा मित्रांनो, हे बघा कसं आलं. विषय खोला आहे, पृथ्वी गोल आहे असं आपल्या चपलीचा सोल पण निघत चाललेला आहे. तरी पण चपलीचा सोल पण निघाला गाईज. चला तर फायनली आपण क्रॉसिंग केलेली आहे. हो व्हायचा कडक वाट. पूर्ण जंगलमध्ये आपण एकटाच ट्रॅव्हल करतोय आणि खूप छान आहे. हो व्हायचं पूर्ण खाई आहे या साईडला पूर्ण. हो भाईसा मजा आणि लाईफ खालती पण खूप छान आहे. पण पूर्ण आहे बघा पाहायला पूर्ण चिखलाने पूर्ण वाट लावून टाकली माझ्या पायांची आणि माझ्या चपलांची. पण
मजा येते गाइस, हम अकेले ट्रॅव्हल करने के लिए। आणि हे बघा असे आपल्याला बघा ह्या जंगली टाईप अशा काठी वगैरे दिसलेल्या आहेत जे की पडलेले आहेत, त्यांचं पण वय झालं असेल म्हणून असा काहीतरी आहे प्रकार। बट हमको कुछ प्रॉब्लम नहीं, हम तो सोलो ट्रैवलिंग है गाइस। ओ भाई साहब आवाज बघा पाण्याचा, वाडा मज्जानी लाईफ गाइस। फर्स्ट लुक दाखव तुम्हाला, फर्स्ट लुक मध्येच आपल्याला ह्याचा फवारा दिसलेला आहे पाण्याचा, पाईप फुटला है म्हणून दिसलेला आहे बघा। अभी इसमें अपन को नहाना पड़ेगा, पर अपन बहुत चालाक है, अपन यहाँ से भाग जाएगा तुरंत एकदम ऐसा। लोग गाइस भाग गए, मज़ा आ गया। आणि इथे फुलं वगैरे पण खूप छान आहे, म्हणजे चांगलंच मेंटेन केलेलं आहे ह्या लोकांनी। हे बघा फुलं वगैरे चांगली आहे प्रत्येक ठिकाणी। रोड पूर्ण खराब आहे बघा, चिखलात आहे चिखल, पण आपल्याला जायचं तर आहेच म्हणून आपण चिखलातून पण आपण जाऊ, त्याचा काय प्रश्न नाही, कारण आपल्याला एक्सप्लोरच करायचे ते शेवटी। आज आपल्याला चालता रिव्हर क्रॉसिंग दिसलेली आहे, पण पाणी कमी असल्यामुळे आपण इझिली करू शकतो रिव्हर क्रॉसिंग। हे बघा इथून आपल्याला तिथे जायचं आहे आणि इथून फोर्स खूप असतो पाण्याचा, बट पाणी कमी असल्यामुळे जास्त फोर्स नाही आहे। आणि ह्याच बहाने आपली चप्पल धुवून चांगली होऊन जाईल, मस्तपैकी रगडून धुवू एकदम। येताना धुव्या, आता तर पाण्यातून जस्ट काढली तिला, नंतर मस्त चोळूया त्या चप्पलला। आणि हे बघा जंगल आहे पूर्ण, कोकण वॉटरफॉल आता माझ्या समोर आहे। खूप मोठा वॉटरफॉल आणि खूप सुंदर वॉटरफॉल आहे, बघा मित्रांनो, खूप छान मजा आ गया, मज्जानी लाईफ। आपल्याला एक दुसरा व्ह्यू दिसण्यासाठी असं एक रोड दिलेला आहे खालून जाण्यासाठी, पकडे बिकडेला पण दिलेलं आहे सगळं प्रॉपर एकदम। सो इथून आपण खालती जाऊया आणि खालचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी। मित्रांनो असं आपण सावकाश पकडून चाललेलो आहे, खालती उतरत चाललेलो आहे। ओ भाई साहब मज्जानी लाईफ, प्रॉपर असं पकडून चाललेलं आहे। हात घाण झाले तरी चालतंय, कपडे घाण झाले तरी चालतंय, पण एकदम सावकाश उतरणार। ओ भाई साहब पाय स्लिप व्हायचे चान्सेस जास्त आहेत, म्हणून आपण पूर्ण सपोर्ट घेऊन चाललेलो आहे। पूर्ण जंगलात ट्रॅक होते पूर्ण प्रॉपर आपलं, पडणार तर नाही आहेत आपण, तर आपण चप्पल आपली ब्रँडेड आहे काय। ओ भाई मित्रांनो खालती एक आपल्याला चांगला व्ह्यू दिसणार आहे, हे मात्र 100% आहे। ओ भाई Finally we did it! आके तू सुनना, आहा सुंदर सुंदर म्हणजे सुंदर। बरं झालं आपण खालती आलो, एक नंबर मज्जानी लाय। आपण मित्रांनो इथे चप्पल काढतोय, इथे आपण हात धुतो, हात मागाशी घाण झाला होता म्हणून। सल्यूट।
हा देवपट वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा. असे इंटरेस्टिंग व्लॉग आणि मोठं व्लॉग MH0 एक्सप्लोर तुमच्यासाठी घेऊन चाललेला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जय हिंद.